नमस्कार मित्रांनो, आज जे आपण बिल केलेलं आहे ते साधारण या बिलचं कॉस्टिंग 2,70,000 पर्यंत बिलचं टोटल कॉस्टिंग गेलेलं आहे। भरपूर जणांचे क्वेश्चन मार्क असतात की बाबा हायर रेंजचे पीसीचे बिल्ड आपण करतोय ते कोल्हापूरमध्ये होतात का नाही, आपल्याला त्याच्यासाठी पुण्या मुंबईला मोठ्या ठिकाणी जायला लागते। तर अशी काही गरज नाही, डायरेक्ट जर समजा तुम्ही कोल्हापूरच्या आसपास राहत असाल तर नक्कीच कोल्हापूरमध्ये येऊन हायर रेंजचे पीसी कस्टम बिल्ड तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही करून घेऊ शकताय। हे जे आज आपण बिल्ड करताय ते i9चं 14 जनरेशनचा प्रोसेसर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, जो हायर रेंजमध्ये आता i9 14 जनरेशन चालू आहे त्याचा आज आपण बिल्ड करणार आहे। ज्यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे ते 4080 सुपरचं ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे 3 फॅन वालं। 1 TB ची सॅमसंगची NVMe SSD आहे जी की 7000 MBps रीड राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। तर तुम्हाला लॅगिंग वगैरे असा कधीच प्रॉब्लेम होणार नाही। त्याच्यासाठी जी SSD आहे ती सॅमसंगची 980 Pro वाली SSD कंपल्सरी तुम्ही यूज करत जावा, कारण की त्याला स्पीड तुम्हाला हायर राहणार आहे जी Gen 4 सोबत येते। आणि याच्यात जे रॅम आपण यूज केलेलं आहे ते 32 GB च्या 64 GB च्या रॅम T4च्या डेल्टा DDR5 वाल्या 6000 मेगाहर्ट्झ वाल्या रॅम आहे। त्यामुळे 64 GB मध्ये तुम्ही 3200 मेगाहर्ट्झ वाल्या घेतला तर ऑलरेडी 64 128 GB तुम्ही ऍड केल्यासारखं आहे। आता आपण 64 GB ऍड करणार आहे। मदरबोर्ड Asus मध्ये ROG Strix मदरबोर्ड Z790 वाला गेमिंगचा वायफाय वाला एडिशन मध्ये जो मदरबोर्ड आहे तो मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे। आणि कॅबिनेट अँड डिस्पोर्टचं नवीन लॉन्च झालेला आहे क्रिस्टल X11, ते रिसेंटली आता लॉन्च झालेलं आहे। कम्प्लीट ग्लास मध्ये ते 3 साइडनं ते कॅबिनेट आपण यूज करणार आहे। आणि जो कूलर आहे तो कूलर साधारण लिक्विड कूलर 3 RGB फॅन सोबत कूलर मास्टरचा यूज केलेला आहे। ह्या ऑल कॉम्पोनंटचा अनबॉक्सिंग करून बघूया, याचे फीचर्स कशा पद्धतीने आणि हा बिल्ड करून कम्प्लीट टेस्टिंग करून बघूया। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, ज्यात तुम्हाला ऑल डिटेल्स बघायला मिळणार, भरपूर काही शिकायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे जे बिल्ड आहे करणार आहे आपण ते बिल्ड जर समजा तुम्ही फोटोग्राफर लाईनला यूज करणार असाल तर इझिली करू शकताय। व्हिडिओ एडिटिंगसाठी 8K एडिटिंग, व्हिडिओ सिनेमॅटिक एडिटिंग 4K 8K जर रिझोल्युशन मध्ये तुम्ही एडिटिंग करणार असाल तर ग्राफिक्स कार्ड जे आहे ते 8K व्हिडिओ एडिटिंगसाठी 16 GB चं ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलेलं आहे। त्याच्यामध्ये 8K रिझोल्युशन तुम्ही इझिली एडिट करण्यासाठी यूज करू शकता। जे लुमेन सॉफ्टवेअर यूज करतात, AutoCAD, SketchUp, त्यानंतर NX सॉलिडवर्क, हायर रेंजचे जे सॉफ्टवेअर आहेत जे तुम्ही युजफुल करणार आहे किंवा VFX एडिटिंग ॲनिमेशनसाठी यूज करणार आहे तर कम्प्लिटली हा पीसी तुम्ही त्या यूजसाठी यूज करू शकता। आणि अजून एक प्रश्न पडला असेल की बाबा गेमिंगसाठी करू शकते ना, तर गेमिंगसाठी डेफिनेटली हा पीसी तुम्ही यूज करू शकताय। ज्याच्यामध्ये तुम्हाला जे ग्राफिक्स कार्ड यूज केलं ते 4080 आहे, त्यामुळे हायर रिझोल्युशनला आहे, कम्प्लिटली इझी आहे। याच्यासोबत जो मॉनिटर जर समजा तुम्ही गेमिंगमध्ये बघा 240 हर्ट्झ वाला मॉनिटर घ्या जो की तुम्ही गेमिंग पर्पजसाठी यूज करणार असाल। आणि अदर यूज असेल तर बाकीचे भरपूर 8K रिझोल्युशन 4K रिझोल्युशन मध्ये मॉनिटर येतात जे की फोटोग्राफर लाईन व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्ही यूज करू शकताय। तो मॉनिटर तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकताय। जर समजा तुम्हाला सजेशन पाहिजे असेल नक्कीच आमच्याशी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सजेशन सुद्धा मिळेल। आणि मेन पार्ट राहिला की बाबा गॅरंटेड मटेरियल तुम्ही कसं चेक करणार, जे की बॉक्स पॅक आहे नाही तर कम्प्लिटली मटेरियल ज्यावेळी तुम्ही कुठून पण परचेस करताय त्यावेळी गॅरंटेड मटेरियल बॉक्स पॅक हे कंपल्सरी चेक करत जावा, कारण की ह्याच्यात मेन पार्ट राहतो तो ग्राफिक्स कार्ड, प्रोसेसर, मदरबोर्ड, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ते कम्प्लीट तुम्ही बॉक्स पॅक आहेत का नाही, जेन्युइन आहेत का नाही हे कम्प्लिटली चेक करत जावा। ॲज पर कंपनी वॉरंटीसाठी सिरियल नंबर कंपल्सरी घेत जावा, सिरियल नंबर वाईजच तुम्हाला वॉरंटी भेटणार आहे। तर आपण ह्यातले सगळे कॉम्पोनंट चेक करून घेऊया। ह्याच्यात जी रॅम आपण यूज केली तुम्ही रॅम चेक करू शकता, जी आपण T4 मध्ये T4ची डेल्टा DDR5 वाली 8GB रॅम 32 GB मध्ये DDR5 वाली 6000 मेगाहर्ट्झ वाली रॅम आपण ह्या बिल्ड मध्ये यूज करत आहे। ते कम्प्लीट बॉक्स पॅक नाही चेक करणार तर दोन्ही साईडला तुम्ही बॉक्स पॅक चेक करू शकता। तसेच याच्यामध्ये जो प्रोसेसर आपण यूज केलेला आहे तो प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता, जो i9 मध्ये 14 जनरेशनचा प्रोसेसर आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे। कम्प्लीट प्रोसेसर बॉक्स पॅक आहे, बॉक्स पॅक नाही चेक करणार तर या साईडला तुम्हाला बेसमध्ये जो सील बघायला मिळेल, तसेच सिरियल नंबर सुद्धा बेसमध्ये ज्या बघायला मिळेल। जी 3 इयर वॉरंटी आहे आणि जी रॅम प्रोव्हाइड केली आहे ते 3 इयर वॉरंटी सोबत आहे। जी SSD यूज केलेली आहे ती सॅमसंग मध्ये 1 TB ची 980 Pro ही Gen 4 वाली SSD आहे। त्याच्यात तुम्हाला रीड आणि राईट स्पीड इथं बघायला मिळेल 7000 MBps रीड राईट स्पीड याच्यामध्ये। बॉक्स पॅक आणि चेक करणार असेल तर वरती राईट साईडला प्लस या बॉक्सवरती तुम्हाला लेफ्ट साईडला स्टील याच्यात बघायला मिळेल, ज्याच्यात सिरियल नंबर सुद्धा तुम्हाला इथं मेन्शन बघायला मिळेल वॉरंटीसाठी। मदरबोर्ड जो यूज केलेला आहे मदरबोर्ड आपण Asus मध्ये यूज केलेला आहे, ROG Strix Asusची जी हाय रेंजची सिरीज आहे ROG मध्ये, तर त्याच्यातलं मॉडेल आहे Z790H वाला प्रोसेसर, गेमिंग वायफाय वाला मदरबोर्ड
आपण यूज केलेला आहे. 3 इयर वॉरंटी याच्यामध्ये DDR5 PCI 510 पण सपोर्टेड आहे याच्यामध्ये. प्लस हे जे फीचर्स आहेत ते बॅक साईडला पण दिलेले आहेत, काय काय तुम्ही ॲड करू शकताय. तर ते फीचर्स 4 रॅम स्लॉट आहेत. रॅम तुम्ही भविष्यात वाढवणार असाल, अजून ॲड करणार असेल तर डेफिनेटली ॲड करू शकताय. बॉक्स ओपन करून म्हणून आपण त्याचे ऑल फीचर्स चेक करणार. बेसला तुम्हाला इथं ॲसूसचं सील बघायला मिळेल. ह्याच्यावरून तुम्ही बॉक्स पॅक आहे का नाही मटेरियल चेक करू शकता. मेन पार्ट राहिला ग्राफिक्स कार्ड तुम्ही जे आपण ह्यामध्ये यूज केलेलं आहे ते इनो 3Dचं GeForce RTX मध्ये 4080 सुपरवालं NVIDIAचं ग्राफिक्स कार्ड त्या बिल्डमध्ये यूज केलेलं आहे. 16 GB मध्ये ग्राफिक्स कार्ड आहे. ह्याचे पण कम्प्लीट फीचर्स तुम्हाला इथं बॅक साईडला पण बघायला भेटतील. ह्याचे जे फीचर्स प्रोव्हाइड केले 3 फॅन सोबत आहे. बॉक्स पॅक आहे नाही तुम्ही दोन्ही साईडला ह्याच्यात बॉक्स पॅक मटेरियल चेक करू शकता. प्लस सिरियल नंबर तुम्हाला बॉक्सवरती राईट साईडला बघायला मिळेल. तसेच जो SMPS PLC जो यूज केलेला आहे तो PLC 850 वॅटचा कूलर मास्टरमध्ये MWE 850 गोल्डवाला V2 एडिशन जो मॉड्युलरमध्ये आहे. तुम्ही याच्यात तुम्हाला ज्या पद्धतीने केबल लागणार आहे तेवढ्याच केबल कनेक्टिव्हिटी करून तुम्ही यूज करू शकताय. अदर केबल तुम्हाला नंतरनं कनेक्ट करायला झाल्या तर तुम्ही त्या पद्धतीनं कनेक्ट करू शकता. तसेच जे कॅबिनेट यूज केलेलं आहे ते अँटी स्पोर्टचं क्रिस्टल X11 नवीन कॅबिनेट आहे. यात हायर रेंजचे तुम्ही 3 लिक्विड कूलर वगैरे यूज करू शकताय. 3 फॅन असलेला लिक्विड कूलर पण यूज करू शकताय. आता आपण जो कूलर यूज केलेला आहे कूलर मास्टरमध्येच लिक्विड कूलरमध्ये 360L कोर ARGB वाला कूलर आपण ह्याच्यामध्ये यूज केलेला. हा पण कम्प्लिटली बॉक्स पॅक आहे, चेक करू शकताय तुम्ही. याचा सिरियल नंबर तुम्हाला इथं बेसला बघायला मिळेल. चला तर मग या कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून फिटिंग करायला घेऊया.
आत्ताच आपलं बिल्ड कम्प्लीट झालेलं आहे, तुम्ही चेक करू शकता बिल्ड कशामध्ये झालेलं आहे. या बिल्डच्या ऑल डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये ऍड केलेले आहेत. त्याच्यात जे जे कॉम्पोनंट आपण यूज केलेले आहेत ते ऑल कॉम्पोनंटचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहेत. या बिल्डची टोटल कॉस्ट आता 2,70,000 पर्यंत टोटल कॉस्ट गेलेली आहे. तुम्हाला याच्यात चेंजेस पाहिजे असेल तर आता आपण 4080 सुपरवाला ग्राफिक्स कार्ड टाकलेला आहे. तुम्ही 4070 वापरणार, 4060 वापरणार असाल तर त्यावेळेस तुमची रिक्वायरमेंट वाईज प्राइस चेंज होऊन जातील. प्लस मदरबोर्ड पण तुम्ही चेंज करू शकता. जेड सिरीजमध्ये 790 मध्ये MSI ASUS ह्या ब्रँडचे पण तुम्ही मदरबोर्ड घेऊ शकता गेमिंग सेक्टरमध्ये. प्रोसेसर आपण i9 14 जनरेशनचा यूज केलेला आहे. असेच नवनवीन बिल्डसाठी कॉम्प्युटरला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन बिल्डचे व्हिडिओ तुम्हाला इझिली नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल. आणि हा तुम्हाला हायर रेंजच्या PC बिल्डसाठी पुणे मुंबई या ठिकाणी जायची गरज नाही. हायर रेंजची PC आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा बिल्ड होतात. त्यासाठी जर समजा तुम्ही कोल्हापूरच्या जवळ असाल आणि तुम्हाला PC बिल्ड करून पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या शॉपला व्हिजिट करा. थँक्यू.